लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भगरीतून विषबाधा होणाऱ्या घटना वाढत जात असल्याने अन्न आणि भेसळ अधिकाऱ्यांवर व्यक्त होत आहे संताप। गंगाखेड तालुक्यात बुधवारी पुन्हा 8 रुग्ण। एकादशी निमित्त भगर खाल्ल्याने 8 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली। बुधवार रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते गुरुवार रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत विषबाधा रुग्ण गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते। या रुग्णांमध्ये तालुक्यातील व शहरातील रुग्ण आहेत। बुधवारी एकादशी निमित्त भगर खाल्ल्याने विषबाधा झाली। विषबाधा रुग्णांना चक्कर येणे, मळमळ करणे, उलटी, जुलाब, पोटदुखी अशी लक्षणे दिसून आल्याने त्यांनी उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले। विषबाधा झालेल्या रुग्णात सुनीता चमकुरे वय 22, भरत नागरगोजे वय 45, मारुती काळे वय 45, सिद्धूबाई नागरगोजे वय 42, रोहिदास आंधळे वय 45, लक्ष्मीबाई सिबोले वय 40, दत्ताराम जाधव वय 43, लता काळे वय 40 आदी रुग्णांवर विषबाधा झाल्याने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गादेकर, परिचारिका दीपाली घुले, अंकिता कदम, आरोग्य कर्मचारी राजेंद्र गायकवाड आदींनी विषबाधा रुग्णांवर उपचार केले। उपवास असल्याने नागरिक उपवासाची भगर खात आहेत। भगरीतून विषबाधा रुग्ण वाढतच असल्याने भाविक भक्तात नाराजी वाढली आहे। अन्न आणि भेसळ अधिकारी गंगाखेडला येऊन जात आहेत। दुकानदाराच्या भेटी घेऊन केलेली कारवाई गुलदस्त्यात ठेवत असल्याने त्यांच्या कारवाईबद्दल जनता शंका उपस्थित करत आहे। तुमचं नाव काय? लता मारुती काळे। राहणार कुठले? गोपा। काय झालं होतं? भगर खाल्ल्यामुळे भगराचं पीठ खाल्ल्यामुळे बरं, काय त्रास काय होऊ लागला तुम्हाला? चक्कर यायला लागल्या, अंग थरथर कापलं। असे तुमच्या घरामधून किती जण आहेत तुम्ही? आम्ही दोघं जण आहेत ना? बरं. काय उपवास होता का तुम्हाला? एकादशीला? आपलं नाव काय? मारुती साहेबराव काळे। राहणार कुठले? राहणार गोपा, तालुका जिल्हा परभणी। काय झालं आपल्याला? मला हे भगर खाल्ल्यामुळे नाव दर्शन भगरचं पीठ खाल्ल्यामुळे हे विषबाधा झालेलं। दर्शन भगर? दर्शन भगरचं पीठ खाल्ल्यामुळे विषबाधा झाली। बरोबर। मला आणि माझ्या पत्नी। असे किती जण आहेत तुमच्या घरातून? आमच्या घरात दोघंच आहेत। तुम्ही दोघं जण? तुमच्यावर या ठिकाणी उपचार करण्यात आला का? हो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।